आळूच्या भज्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ। ही भजी कुरकुरीत व्हावी म्हणून आपण यात टाकणार आहे 2 चमचा तांदळाचं पीठ। आता आपण यात टाकूयात ओवा, जो मी हातावर चोळून घेतला आहे, त्यामुळे वास छान लागेल। मीठ चवीपुरतं, थोडंसं हिंग। आता आपण यात टाकणार आहोत जाडसर वाटलेली हिरवी मिरची। तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटही वापरू शकता। आता आपण यात पाणी टाकून हे पीठ कालवून घेऊयात। सर्वात शेवटी यात टाकायचा आहे सोडा। आता हे पीठ चांगले मिसळून घ्यायचे। हे साधारण या कन्सिस्टन्सीचे असावे। भज्यासाठी अशा प्रकारची लहान पाने वापरावी। जर पाने मोठी असतील तर ती कट करून घेतली तरी चालतील। दोन्ही बाजूने पीठ लावून त्याला एक घडी मारून मग हे आपण तळून घ्यायचे। सुरुवातीला जरा कडक तेलामध्ये ही पाने टाकावीत, त्यामुळे ही तेलकट होत नाहीत। नंतर जरा फ्लेम लो करून मंद आचेवर दोन्ही बाजूनी ही भजी चांगली तळून घ्यावी। जर तुम्हाला नुसतीच भजी खायची असतील तर तिखट कमी टाकावे। ही चपातीबरोबर पण छान लागतात, तेव्हा तिखट थोडेसे जास्त वापरा। तांदळाचे पीठ वापरल्यामुळे व लो फ्लेमवर तळल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात। खाण्यासाठी तयार आहेत आळूची मस्त कुरकुरीत भजी। आस्वाद नक्की घ्या।